थवड्या डोंगर, संभाजीनगर आणि तो मुलगा कृणाल आणि त्याचा तो आयफोन, ही घटना, हे प्रकरण तुम्ही ऐकलंच असाल. तुम्ही त्या जंतर मंतरवरती बघितलात का? ते विद्यार्थी, ते विद्यार्थिनी होतेत का? ते झेंजी होतेत तिथे. कारण त्यांची मानसिकता ही कशी झालेली आहे? विदेशी झालेली आहे. मग तो वडिलांपासून दूर असेल मुलगा, आणि हेच ते कारण आहे. म्हणून मी तो पहिला दोष मी आईवरती लावला आहे. ही माझी कळकळीची विनंती आहे. म्हणून हा विषय मी कुठे जोडला आहे हा तुमच्या लक्षात आला असेल. हे जे काय झुरळ पार्टी आहे, हे जे काय कोकरोच जनता पार्टी आहे, ही कोणाचे मनसुबे, कोणाचे उद्देश, कोणाचे उद्दिष्ट इथे राबवायला बघतायत आणि अशा उघड्या डोळ्याने हे प्रसंग, घटना तुम्हाला पाहायला लागतील. हेच ते वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, थवड्या डोंगर, संभाजीनगर आणि तो मुलगा कृणाल आणि त्याचा तो आयफोन, ही घटना, हे प्रकरण तुम्ही ऐकलंच असाल विविध चॅनलवरून, विविध माध्यमातून. मित्रांनो, मी थोडंसं याच्या वेगळं स्वरूप तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि त्या वेगळ्या स्वरूपात तुम्हाला ते भयावह स्थिती लक्षात येईल. नक्की काय परिस्थिती आहे ती, नक्की ही आत्महत्या किंवा ही घटना ही का घडली, हे प्रकरण का घडलं, आई वडील आणि मुलगा यांचा मृत्यू का झाला, याला कारणीभूत कोण आहे हेही तुमच्या लक्षात येईल. कुटुंब किती त्याला कारणीभूत आहे, समाज किती कारणीभूत आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. मित्रांनो, ह्या घटनेचं तुम्ही अगदी सविस्तर वृत्तांत ऐकलंच असाल, अगदी विविध चॅनलवरून, विविध बातमीपत्रामधून. मी तुम्हाला जो वास्तविक मुद्दा तुमच्यासमोर मांडणार आहे, तुमच्यासमोर तो ठेवणार आहे, तो तुम्ही जरा सिरियसली समजून घ्या, ऐकून घ्या. मित्रांनो, ह्या ज्या काय घटना घडत आहेत, मुलं आत्महत्या करत आहेत, म्हणजे त्या नीट परीक्षेच्या रिझल्टनंतर किंवा त्या प्रकरणानंतर ते झालेल्या आत्महत्या, त्या मुलांनी केलेली आत्महत्या, त्या 12-13 मुलांनी केलेली आत्महत्या, त्या विद्यार्थ्यांनी केलेली आत्महत्या. मित्रांनो, ही जी आत्महत्या झाली आहे किंवा हे जे काही प्रकरण घडलं आहे, अपघात झाला आहे, जे काय घडलं आहे, ह्याच्या मागे ही झुरळ पार्टीसुद्धा आहे, म्हणजे कोकरोच जनता पार्टीसुद्धा आहे. हे समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल आता कोकरोच जनता पार्टीचं आणि ह्या प्रकरणाचं काय संबंध आहे? तो संबंध मी तुमच्या लक्षात आणून देणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं, हे जे प्रकरण आहे ना, तुम्ही अगदी प्रामाणिकपणे, विचारपूर्वक मी जे काय माझे विषय मांडणार आहे ते विषय तुम्ही लक्षपूर्वक ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ह्याच्या मागे ही झुरळ पार्टी, ही कोकरोच जनता पार्टी कशी काय कारणीभूत आहे, कसा काय समाज कारणीभूत आहे, कसं हे कुटुंब कारणीभूत आहे, कसं हे त्या मुलांची, त्या विद्यार्थ्यांची मानसिकता कारणीभूत आहे. एक आयफोन आणि त्या आयफोनचे थकलेले हप्ते. तो नीटची परीक्षा देत होता, म्हणजे त्याला डॉक्टर व्हायचं होतं, उच्च पदवीधर व्हायचं होतं, त्याची स्वप्न मोठी होती. पण त्या स्वप्नाबरोबर त्याची इतर स्वप्नसुद्धा मोठी होती, म्हणजे आयफोन वापरणं, मोठ्या मोठ्या गोष्टी करणं, म्हणजे कसं शान चौकी, हे त्याची स्वप्न होती. ते स्पष्ट जाणवलं, कारण त्याने आयफोन विकत घेतला. आपली परिस्थिती नसताना, आपले वडील एक ट्रक ड्रायव्हर आहेत, ट्रान्सपोर्टवरती काम करतात, ड्रायव्हर म्हणून काम करतात, म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी सबळ नसणार हे स्पष्ट होते. मग असं असताना त्याने तो आयफोन घेतला आणि तो सुद्धा हप्त्यावरती. मग ते हप्ते का थकलेत? कारण त्यांच्याकडे जी काही उत्पन्नाचं साधन होतं त्या वडिलांकडे, ते तेवढं मजबूत नव्हतं की ते सर्व ठिकाणी पुरवू शकत होते. इथेच सर्वात मोठी चूक होती. त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ना, त्या मुलांचे, त्या वर्तमान पिढीची ज्या अपेक्षा आहेत, त्या सगळ्या उंचावलेल्या आहेत, अगदी शिगेला पोचलेले आहेत, त्यांचे हात अगदी आभाळाला टेकलेले आहेत. तुम्ही त्या जंतर मंतरवरती बघितलात का? ते विद्यार्थी, ते विद्यार्थिनी होतेत का? ते झेंजी होतेत तिथे. कारण त्यांची मानसिकता ही कशी झालेली आहे? विदेशी झालेली आहे. ते भारतीय दिसत नव्हते तिथे, भारत वंशाचे तिथे दिसत नव्हते, ते सगळे युरोपियन दिसत होते. कारण त्यांची मानसिकता, त्यांची विचारधारा, त्यांचे संस्कार, त्यांची संस्कृती ही विदेशी झाली होती. आणि हेच त्याला मूळ कारण आहे. लक्षात आलं का मी काय जोडतोय ते? हे ह्या प्रकरणाला कारण त्यांची जी विचारधारा आहे, मानसिकता आहे. आता ह्याला कारण फक्त ते कुटुंब आहे का? त्या वडिलांची ती नोकरी आहे का? तो वडिलांचा पगार आहे का?
की तुटपुंज्या त्या प्रकारात आपल्या त्या कुटुंबाला ते सांभाळत आहेत, हे कारण आहे का? नाही मित्रांनो. त्याला कारण ही जी काय विदेशी घुसखोरी झालेली आहे, म्हणून मी म्हणालो विदेशी आक्रांता. या पूर्वीचा जो व्हिडिओ बनवला ना मी, विदेशी आक्रांताने आक्रमण केलेलं आहे आणि हेच ते आक्रमण आहे. विचारधारेचं आक्रमण आहे. त्या विचारधारेचं आक्रमण आहे. विचारशैली कुठे गेली, त्यांचे संस्कार कुठे गेले, संस्कृती कुठे गेली, लयास गेली. आपले वडील काय करतात, आपली आई काय करते, आपले पालक काय करतायत, आपल्याला कशा प्रकारे सांभाळत आहेत, कसं काय ते दिवस रात्र मेहनत करतायत. त्याचे वडील ह्याच आपल्या मुलाबरोबर होणाऱ्या वादामुळे दिवस बाहेर राहायचे, घराच्या बाहेर राहायचे. म्हणजे याला कारण काय आहे? तसं बघायला गेलं ही लाडावला का तो मुलगा? त्याची आई. लक्षात घ्या, कारण संस्कार आणि संस्कृती याची सुरुवात त्या आईच्या उदरातून होते. आता मी सगळ्याच आईंना दोष देत नाही आहे, पण ज्या आया आहेत आता वर्तमान आया, त्यांनासुद्धा असं वाटतं की आपला मुलगा अगदी धीरूभाई अंबानीच्या त्या मुलाप्रमाणे राहायला पाहिजे, छान चौकीत. ते 7-8 मजली त्याच्यासाठी महल बंगला बांधला पाहिजे त्याच्या बापाने. ही जी त्यांच्या आयांची जी काही मानसिकता आहे ना, हे पहिलं त्याला कारणीभूत आहे. कारण मित्रांनो, तुम्ही म्हणाल आता आईला तुम्ही दोष देताय, एका स्त्रीला एका महिलेला दोष देताय. त्याला कारणच ते आहे मित्रांनो. कारण अभिमन्यूने आईच्या उदरात ते चक्रव्यूह कसं तोडायचं आणि त्या चक्रव्यूहात कसं घुसायचं हे शिकला होता. पण बाहेर येण्यापूर्वीच तिला जाग आली. म्हणजे तो बाहेर येण्याची कथा, ती गोष्ट, ते चक्रव्यूह जे श्रीकृष्ण अर्जुनाबरोबर चर्चा करत होते ते तिने ऐकलं नाही. आणि ती जागी झाली आणि त्या अभिमन्यूने ती गोष्ट अर्धवटच ऐकली, कारण ती एकाग्र नव्हती. म्हणून त्याच्यात मृत्यू झाला. लक्षात घ्या, जर त्याच्या आईने त्या चक्रव्यूहाचा भेद पूर्ण ऐकला असता तर ती आतमध्ये जाऊन तो अभिमन्यू बाहेर पडू शकला असता. बाकीच्या काय घटना आहेत त्याचा उपयोग श्रीकृष्णाने महाभारतात कोणत्या प्रकारे केला, कशी रणनीती वापरली, हा विषय वेगळा आहे. पण ती घटना लक्षात घ्या. तिने जर ते चक्रव्यूह व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकलं असतं, पूर्णपणे त्या चक्रव्यूहात घुसणं आणि चक्रव्यूहातून बाहेर पडणं, तर अभिमन्यूचा तो मृत्यू झाला नसता. लक्षात आलं का? म्हणजे मी पहिला जो ठपका लावलाय त्याच्या आईवरती. कारण आईसोबत ते मूल, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, मग तो युवा असो, किशोर असो किंवा बालक असो, तो सुरुवातीला आईसोबतच असतो. बाल अवस्थेपासून तो किशोर होतो आणि किशोर अवस्थेनंतर तो युवा होतो. त्या सर्व प्रवासात तो जास्त करून आपल्या आईसोबत असतो. आणि जर मुलगा असेल तर तो 100% आईसोबत असतो, कारण शेवटी लिंगभेद आहे तिथे. मग तो वडिलांपासून दूर असेल मुलगा, आणि हेच ते कारण आहे. म्हणून मी तो पहिला दोष मी आईवरती लावला आहे. दुसरा दोष आहे तो वडिलांचा सुद्धा आहे. कदाचित ते त्याला योग्य प्रकारे समजावून घेऊ शकले नसतील, किंवा त्यांनी सुरुवातीला लक्ष दिलं नसेल आपल्या मुलावरती. आपल्या मुलाच्या मागण्या वाढत आहेत, म्हणजे तो 12वी पर्यंत शिकला, याचा अर्थ त्याचं वय किती असेल हे तुमच्या लक्षातच आलं असेल. म्हणजे त्या वयापर्यंत येईपर्यंत त्याच्या वडिलांनी कुठेतरी दुर्लक्ष केलेलं आहे आणि आईने नको तेवढे त्याचे लाड केलेले आहेत. ते त्या मुलाला भोवलेले आहेत. दुसरी गोष्ट, वयात आल्यानंतर त्या मुलालाही लक्षात यायला पाहिजे होतं काय परिस्थिती आहे, आपल्या वडिलांची स्थिती काय आहे, आपल्या कुटुंबाची स्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, हे त्यालाही समजून घेणं आवश्यक होतं. कारण तो काय एकदम लहान नव्हता, दूधखोळा नव्हता, न समजण्या इतका. म्हणजे तो युवा होता. लक्षात घ्या, तो युवा होता. मग त्याला ती समजायला हवी होती गोष्ट. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिवार, त्यांचं कुटुंब, इतर सदस्य. आता त्या आईचे काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. ती आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या नणंदेबद्दल, म्हणजे आपल्या पतीच्या बहिणीबद्दल काहीतरी बोलते. हे व्हिडिओ व्हायरल झाले. म्हणजे कुटुंबामध्ये मतभेद असणार आणि इतर कुटुंबातील सदस्य एखाद्या आपल्याच घरातील, कुटुंबातील त्यांच्या आयुष्यात दखलंदाजी करतात. म्हणजे ती नणंदसुद्धा दखलंदाजी करत होती आपल्या भावाच्या त्या परिवारामध्ये, कुटुंबामध्ये. हे त्याला कारण आहे. परत दुसरी गोष्ट म्हणजे समाजाने सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. समाजामध्ये काय विपरीत घडते, काय परिवर्तन घडते, काय घटना घडत आहेत, ह्याही समजून घेणं गरजेचं आहे. कारण त्यांचंसुद्धा तेवढंच कर्तव्य आहे त्या समाजाचं. ते आपल्या शेजारी कोण राहतोय, आपल्या सोबत कोण राहतोय, आपल्या परिवारात कोण राहतोय, आपल्या कुटुंबात कोण राहतोय, याचाही त्यांनी जाणीवपूर्वक, लक्षपूर्वक ते समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे
प्रत्येक घटक त्या गोष्टीला कारणीभूत आहे. आणि याला कारण काय? विदेशी संस्कृती, विदेशी विचार, ती विचारधारा जी कॉक्रोच जनता पार्टी, तो कॉक्रोच अभिजित दिपके ते राबवायला बघतोय. लक्षात आलं का? म्हणून त्या आंदोलनामध्ये, जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये ज्या प्रकारे तिथे आंदोलनासाठी उपस्थित झालेले जे काय झेंजी होते, मी त्यांना युवा नाही म्हणणार, मी त्यांना किशोरही नाही म्हणणार, मी ना त्यांना बालकही म्हणणार. पण ते बालकसुद्धा होते, छोटी मुलंसुद्धा होती आलेली, त्यांचेसुद्धा तुम्ही वक्तव्य ऐकलात. तिथे किशोरसुद्धा होते. लक्षात घ्या, किशोरसुद्धा होते. म्हणजे तिथे प्राथमिक शाळेतले विद्यार्थी होते, उच्च माध्यमिक शाळेतले होते आणि उच्च माध्यमिक, आणि तिथे पदवीधर होण्यासाठी आलेले, विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतलेले विद्यार्थीसुद्धा तिथे होते. पण हे विद्यार्थी नव्हते, कारण त्यांनी ज्ञानार्जन केलं नव्हतं. विद्यार्थी कसा असावा त्यांच्यापासून ते कोसो दूर होते. हे त्याच्यातलं आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे. लक्षात आलं का? त्यामुळे तिथे ते झेंजी होते, तिथे झेन अल्फा होते. लक्षात आलं का? जो अभिजित दिपके म्हणतोय आता आम्ही झेन अल्फाला टार्गेट केलं आहे, की झेन अल्फाबरोबर आम्ही संवाद करतोय, म्हणजे त्या प्राथमिक शाळेत, माध्यमिक शाळेत जातोय तो, आणि त्यांच्याशी संवाद साधतोय आणि त्यांची दिशाभूल करतोय, त्यांच्या मनात भ्रम निर्माण करतोय. हेच ते सर्वात विषारी जे फळं आहेत ना, त्यांचे बिया आहेत, ह्या इथे रुजल्या जात आहेत. त्या बियांना, त्या फळांना, त्या वेलींना, त्या वृक्षांना उपटून टाकणं आवश्यक आहे. जर हे फोपवलेत तर आपल्या ह्या देशाची संस्कृती, संस्कार लयास जातील. आणि असेच अनेक डोंगर तुम्हाला पाहायला मिळतील, अनेक असे ते संभाजीनगर पाहायला मिळतील, तो डोंगराचा कडा पाहायला मिळेल. आणि तीच अवस्था त्या कुटुंबाची तुम्हाला अगदी उघड्या डोळ्यांनी पाहावी लागेल. कारण का? विचारधारा. आणि विचारधारा कुठली? तर विदेशी विचारधारा, त्या आक्रांतांची विचारधारा, जे विदेशी आपल्या देशावरती आक्रमण करून त्यांनी आपल्या देशावरती राज्य केलं. मग ते मोगल असो, इंग्रज असो, डच असो, पोर्तुगीज असो, कोणी असो, ते आता सहदेह नाही आहेत, ते आता सहदेह नाही आहेत. पण त्यांची विचारधारा इथे आहे. ते विचाराने, त्यांच्या वृत्तीने, त्यांच्या विचारशैलीने ते उपस्थित आहेत. ते म्हणजे कशातून? तर ह्या झेंजीच्या स्वरूपात, ह्या झेन अल्फाच्या स्वरूपात. तर ह्या मुलांना आता झेन अल्फा बनवू नका, झेंजी बनवू नका, अन्यथा त्या कृणालसारखी अवस्था होईल, त्या कृणालच्या कुटुंबासारखी तुमची अवस्था होईल. आणि त्या नीट परीक्षेमध्ये, नीट परीक्षानंतर जो आत्महत्या केल्या त्या मुलांनी, ती परिस्थिती निर्माण होईल. आणि ते झेन अल्फा आहे, त्यांना थोड्याशा गोष्टीनंतर, काही प्रसंगानंतर ते विचलित होतात आणि हे टोकाची भूमिका घेतात, टोकाचा निर्णय घेतात. आणि आपल्यासोबत पूर्ण कुटुंबालाच नव्हे तर पूर्ण समाजाला ते काय करतात? घायाळ करतात, दुःखी कष्टी करतात, त्याचं वातावरण बिघडवतात. याला कारण का? हे झेंजी, झेन अल्फा. म्हणून मी या पूर्वीच्या माझ्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केला आहे, की आपल्या मुलांना तुम्ही झेंजी म्हणू नका, झेन अल्फासुद्धा म्हणू नका. ते कोण आहेत? तर बालक आहेत. बालकानंतर ते किशोर होतात, किशोर अवस्थेत येतात, बाल्य अवस्थेनंतर ते किशोर अवस्थेत येतात, आणि किशोर अवस्थेनंतर ते युवा होतात, युवक होतात, युवती होतात, कुमार होतात, कुमारिका होतात, बालक होतात, बालिका होतात. त्यामुळे ही भारत संस्कृती आहे, त्यांचं संबोधनसुद्धा भारत संस्कृतीप्रमाणेच करा, ही माझी कळकळीची विनंती आहे. म्हणून हा विषय मी कुठे जोडला आहे हा तुमच्या लक्षात आला असेल. हे जे काय झुरळ पार्टी आहे, हे जे काय कॉक्रोच जनता पार्टी आहे, ही कोणाचे मनसुबे, कोणाचे उद्देश, कोणाचे उद्दिष्ट इथे राबवायला बघतायत हे तुमच्या लक्षात आलंच असेल. सावध राहा, जागे व्हा, रात्र वैर्याची आहे. आणि हा वैरी कोण आहे? विदेशी आक्रांता. आणि तो कुठल्या स्वरूपात तुमच्याकडे येतोय, आपल्या देशात प्रवेश करतोय? तर विचाराने, त्या संस्कृतीने, त्या संस्काराने, त्या विचारधारेने तो आपल्या देशात काय करतोय? घुसखोरी करतोय. ना की सहदेह, ना की तो सहदेह आलेला आहे. म्हणजे ज्यावेळी तो इंग्रज जे आले, सहदेह आले होते, फिजिकली इथे उपस्थित होते, तसे ते नाही आहेत. विचारधारेने, त्यांच्या संस्कृतीने, संस्काराने ते इथे आता आपली पाळंमुळं रुजवायला बघत आहेत. आणि या देशाची संस्कृती, संस्कार काय करतात? मातीमोल करायला बघत आहेत. कारण त्याच्यावरतीच घाव घातल्यानंतर शिक्षण पद्धती, शिक्षण संस्था यांच्यावरती घाव घालायला बघत आहेत. त्यांचं हे विद्रूप स्वरूप तुमच्या लक्षात आलं असेल. जागे व्हा, अन्यथा त्या कृणालची सारख्या तुमच्या, त्या कृणालसारखी तुमच्या मुलाची अवस्था होईल, त्या कृणालच्या आईवडिलांसारखी तुमची अवस्था होईल. आणि ते तिथे उपस्थित असलेले तो समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक व्यक्ती
ते शासन प्रशासन अगदी बघत राहिले ते प्रसंग, ती घटना उघड्या डोळ्याने, आणि अशा उघड्या डोळ्याने हे प्रसंग घटना तुम्हाला पाहायला लागते. हेच ते वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.